हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शूडचा वापर कसा करायचा, शूडचा वापर आपण केव्हा करतो आणि शूडचा अर्थ काय होतो। यासोबत आपण शूड सोबत बी केव्हा यूज करतो, शूड सोबत हॅव केव्हा यूज करतो, हॅव बीन केव्हा यूज करतो, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ज्याही वेळेस आपण शूड बी वापरणार आहे त्याच्या समोर आपण नाउन केव्हा वापरायचं, ॲडजेक्टिव्ह केव्हा वापरायचं, वर्बचं आयएनजी फॉर्म, वर्बचं थर्ड फॉर्म केव्हा वापरायचं, त्याच्यासोबतच आपण शूड हॅव वापरलं तर त्याच्यासोबत आपले वेगवेगळे दोन अर्थ कसे होतात, त्याचा आपण वापर कसा करतो, याही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर आपण शूड हॅव बीन ज्याही वेळेस वापरणार आहे त्याच्यासमोर नाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्बचं थर्ड फॉर्म, वर्बचं आयएनजी फॉर्म वगैरे केव्हा वापरायचं आणि त्याचे वेगवेगळे अर्थ काय होतात, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यासोबतच मी तुम्हाला स्ट्रक्चर देणार आहे की आपलं नेमकं वाक्य कशा पद्धतीने तयार होईल हे तुम्हाला मी स्ट्रक्चरनं समजावून सांगणार आहे। तुम्हाला हे सर्व वापर समजून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पुढे ढकलू नका, पुढे ढकलला तर तुम्हाला वापर सर्व व्यवस्थित समजणार नाहीत। आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी रिक्वेस्ट आली होती किशोर घाडगे यांच्याकडून, यांच्या रिक्वेस्टवरून हा व्हिडिओ बनवत आहे। जर समजा तुम्हालाही असा एखादा कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। चला तर मग आपण आपल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण शूडचा अर्थ बघूयात। शूडचा अर्थ काय होतो पाहिजे, मग आपण याचा वापर केव्हा करतो, आपण याचा वापर एखादा सल्ला देण्यासाठी किंवा तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे, एखाद्याचं कर्तव्य काय, जिम्मेदारी काय हे सांगण्यासाठी आपण शूडचा वापर करत असतो। म्हणजेच आपण कशासाठी, एखाद्यानं काय करावं आणि एखाद्यानं काय करू नये हे सांगण्यासाठी आपण शूडचा वापर करत असतो। आपण हे वाक्याद्वारे समजून घेऊया आणि ह्याचे वाक्य कशा पद्धतीने तयार होतात हे पण आपण समजून घेऊया। मग याच्यासाठी आपल्यापाशी एक स्ट्रक्चर आहे। स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस शूड प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, हे आपलं स्ट्रक्चर असणार आहे। आता जर समजा मला तुम्हाला एखादा सल्ला द्यायचा असेल तर सल्ला मी कशा पद्धतीने देऊ शकतो, मला तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही इंग्रजी शिकली पाहिजे, तर वाक्य कशा पद्धतीने तयार होईल, यू शूड लर्न इंग्लिश, अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल। आता आपलं बघावं स्ट्रक्चर आणि हे वाक्य सेम आहे का। यू काय आहे, सब्जेक्ट आहे, शूड काय आहे, आपलं मॉडल हेल्पिंग वर्ब आहे, आणि त्याच्यानंतर मी काय केलं, लर्न घेतलं। लर्न काय आहे, आपलं वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे, आणि त्याच्यानंतर आपलं इंग्लिश हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे। आलं आपल्या स्ट्रक्चरनुसार। अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करत असतो। हेच जर वाक्य मला निगेटिव्ह तयार करायचं झालं तर आपण काय करू शकतो, फक्त शूडच्या नंतर आपल्याला नॉट वापरायचं आहे, तर वाक्य कशामध्ये तयार होईल, यू शूड नॉट लर्न इंग्लिश, अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल। हे वाक्य निगेटिव्ह तयार झालं, याचा अर्थ काय, तुम्ही इंग्रजी शिकली नाही पाहिजे किंवा तुम्ही इंग्रजी नाही शिकली पाहिजे। याचं जर समजा मला क्वेश्चन तयार करायचं झालं तर कशा पद्धतीने तयार करू शकतो, फक्त आपल्याला शूड हे सब्जेक्टच्या अगोदर वापरायचं आहे। आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की मी इंग्रजी शिकली पाहिजे का, तर वाक्य कशा पद्धतीने तयार होईल, शूड आय लर्न इंग्लिश, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। अशा पद्धतीने आपला क्वेश्चन तयार होईल। जर समजा आता मला असं म्हणायचं असेल की एखादा WH फॅमिलीचा शब्द वापरायचा आहे, किंवा मी इंग्रजी का शिकली पाहिजे किंवा मी इंग्रजी कशी शिकली पाहिजे, असा क्वेश्चन तयार करायचा झाला तर आपण काय करतो, WH फॅमिलीचा शब्द वापरत असतो। समजा मला आता असं म्हणायचं आहे की मी इंग्रजी का शिकली पाहिजे, तर वाक्य कशा पद्धतीने तयार होईल, आपलं क्वेश्चन कशा पद्धतीने तयार होईल, व्हाय शूड आय लर्न इंग्लिश, अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल। अशा पद्धतीने आपलं क्वेश्चन तयार होईल। वाक्य आपण काही वेळेस असं पण म्हणतो मी इंग्रजी का शिकावी, तर मग आपला क्वेश्चन कसा होईल इंग्लिशमध्ये, व्हाय शूड आय लर्न इंग्लिश, अशा पद्धतीने आपला क्वेश्चन तयार होईल। चला तर मग आपण आता काही वेगळे वाक्य बघूयात। आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तुम्ही जायला पाहिजे किंवा तुम्ही निघायला पाहिजे, तर वाक्य कशामध्ये तयार होईल, यू शूड गो। आता या जागी मला यूच्या जागी आय वापरायचंय, तर मी कसं वापरू शकतो, आय शूड गो किंवा मी निघायला पाहिजे, मी जायला पाहिजे। अशा पद्धतीने आपण ज्याही वेळेस याच्यामध्ये या वाक्यामध्ये सब्जेक्ट बदलणार आहे त्याच्यामध्ये शूडमध्ये फरक पडणार नाहीये, शूडमध्ये फरक पडणार नाही। आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म येणार आहे, याच्यामध्ये वर्बला यस इयस वगैरे असं काहीही लागणार नाही, हे लक्षात राहू द्या, हे महत्वाचं आहे। आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की आपण आपल्या शिक्षकाचा आदर केला पाहिजे, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल, वी शूड रिस्पेक्ट आवर टीचर्स, अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल। आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की आपण आपल्या देशावर प्रेम केलं पाहिजे, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल, वी शूड लव्ह आवर कंट्री, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। ज्याही वेळेस आपल्याला असं अपेक्षित असतं की आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे, आपण असं केलं पाहिजे, आपण तसं केलं पाहिजे, त्यावेळेस आपण शूडचा वापर करत असतो। समजलं तुम्हाला की आपण नेमका शूडचा वापर केव्हा करतो, बघूया शूड बीचा वापर कसा करायचा आणि आपण याचा वापर केव्हा करतो। याचा वापर आपण प्रेझेंट टेन्स मध्ये करत असतो, आणि कसा करायचा त्याच्या अगोदर आपण याचा अर्थ बघूया। शूडचा आपण अर्थ बघितला होता, अर्थ काय होता, पाहिजे। मग बीचा अर्थ काय आहे, बीचा अर्थ आहे आणि असणे, हे त्याचे दोन अर्थ आहेत।
याच्या व्यतिरिक्त अजून काय अर्थ आहेत, पण हे दोन नॉर्मल यूज केले जातात. मग हे ज्यावेळेस शुड आणि बी सोबत येतात त्यावेळेस याचा अर्थ काय होतो, मग असायला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. मग याचा एकच अर्थ होतो का, नाही, याचा अजूनही अर्थ होतो की एखादी क्रिया होत असायला पाहिजे, एखादी क्रिया घडत असायला पाहिजे असंही आपण सांगण्यासाठी याचा वापर करतो, किंवा एक क्रिया केली पाहिजे असंही सांगण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. हे आपण वाक्याद्वारे समजून घेऊया की नेमका केव्हा आणि कसा वापर केला पाहिजे. याच्यासाठी आता ज्यावेळेस मी असायला पाहिजे या अर्थाने याचा वापर करणार आहे शुड बीचा, त्यावेळेस याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे हे बघूया. स्ट्रक्चर काय, सब्जेक्ट प्लस शुड बी प्लस याच्यासोबत नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्ट येईल. काय म्हटलं मी, शुड बीच्या नंतर नाऊन, ॲडजेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्ट याच्यापैकी येईल काहीतरी. मग आता आपण बघूया की नेमकं आपण याचे वाक्य कशापर्यंत तयार होईल. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की राम घरी असायला पाहिजे किंवा राम घरी असावा, मी काय करतो, शक्यता सांगतो याच्यामध्ये, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल, राम शुड बी ॲट होम. आता मी हे कोणत्या बेसवरती सांगत असणार आहे, किंवा तो घरी असेल किंवा तो घरी असावा, किंवा मला माहिती आहे तो रोज दुपारच्या टाईममध्ये घरी असतो, तर मग मी काय म्हणलं, आता समजा दुपारची टाईम आहे त्यावेळेस मी काय म्हणतो की राम घरी असावा किंवा राम घरी असला पाहिजे. तर वाक्य कशापर्यंत तयार होईल, राम शुड बी ॲट होम अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करतो. याच्यामध्ये शुड बीच्या नंतर आता काय, ॲट होम हे काय आपण प्लेस नाऊन दिलेलं आहे, आपलं काय शुड बीच्या नंतर नाऊन आलेलं आहे. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की आपण आपल्या क्षेत्रात मास्टर असायला पाहिजे, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल, वी शुड बी मास्टर इन आवर फील्ड अशा पद्धतीनं वाक्य तयार होईल. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की आपण प्रामाणिक असायला पाहिजे किंवा आपण प्रामाणिक असावे, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल, वी शुड बी हॉनेस्ट अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. आता पहिल्या दोन वाक्यामध्ये काय केलं, शुड बीच्या नंतर मी नाऊन वापरलंय, आणि आता या वाक्यामध्ये काय म्हणलंय, वी शुड बी हॉनेस्ट. आता हॉनेस्ट काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. मग याच्या वेळेस मी काय केलंय, शुड बीच्या नंतर ॲडजेक्टिव्ह वापरलंय. समजलं आहे की आपण याच्यामध्ये कुठली ॲक्शन होत नाही, याच्यामध्ये कुठलीही ॲक्शन होत नाही, कुठलीही प्रक्रिया केली जात नाही याच्यामध्ये, किंवा काही घडत नाही आहे. आपण काय असावं, कसं असावं किंवा कुठं असावं हे सांगण्यासाठी आपण याचा वापर केला जातो, किंवा हे पाहिजे असं पाहिजे हे सांगण्यासाठी आपण याचा वापर केला जातो. समजलं आहे तुम्हाला. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तुम्ही मजबूत असायला पाहिजे, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल, यू शुड बी स्ट्रॉंग अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. आता हे जर वाक्य मला थोडंसं वाढवायचं असेल तर मी कसं वाढवू शकतो, जर समजा मला असं म्हणायचं असेल की तुम्ही मजबूत असायला पाहिजे तुमच्या दुश्मनाला हरवण्यासाठी, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल, यू शुड बी स्ट्रॉंग टू डिफीट युअर एनिमी अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. आता हेच वाक्य जर मला निगेटिव्ह तयार करायचं असेल तर कसं करणार आहे, आपण फक्त शुड आणि बी याच्यामध्ये नॉट वापरणार आहे, तर वाक्य कसं होईल, यू शुड नॉट बी स्ट्रॉंग अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. याच्यामध्ये तुम्हाला WH फॅमिलीचा शब्द वापरायचा असला तर तुम्ही वापरू शकता. जर समजा मला असं म्हणायचं असेल की मी मजबूत कसं व्हायला पाहिजे, तर कशा पद्धतीने वाक्य तयार करू शकता, कशा पद्धतीने क्वेश्चन तयार करू शकता, हाऊ शुड आय बी स्ट्रॉंग अशा पद्धतीने आपण क्वेश्चन तयार करू शकतो. समजलं आपल्याला याचा वापर. आता आपण याचाच दुसरा वापर बघूया. दुसरा वापर आपण शुड बीचा कसा करतो, किंवा एखादी क्रिया घडत असणार आहे, एखादी क्रिया होत असणार आहे हे सांगण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. मग एखादी क्रिया घडत असणार आहे हे आपण दाखवण्यासाठी, याच्या अगोदर आपण टेस्टमध्ये बघितलेलं आहे, कुठलीही क्रिया एखादी घडत आहे, होत आहे हे दाखवण्यासाठी आपण काय करतो, वर्बला ING वापरतो. मग त्याच पद्धतीनं त्याच बेसवरती आपलं हे वाक्य पण तयार होणार आहे. मग याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, सब्जेक्ट प्लस शुड बी प्लस वर्बला आपण ING वापरणार आहे. कुठली तरी क्रिया होत आहे, कुठली तरी क्रिया घडत आहे, काहीतरी घडत आहे हे दाखवण्यासाठी आपण वर्बला ING लावतो, आणि जर पुढे ऑब्जेक्ट असेल तर आपण ऑब्जेक्ट लावणार आहे. समजलं स्ट्रक्चर. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की गीता आता स्वयंपाक करत असावी किंवा गीता आता स्वयंपाक करत असली पाहिजे, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल, गीता शुड बी कुकिंग नाऊ अशा पद्धतीने आपलं हे वाक्य तयार होईल. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की ते खेळत असावेत किंवा ते खेळत असले पाहिजेत, तर वाक्य कसं होईल, दे शुड बी प्लेइंग. आता हे वाक्य आपण अशा वाक्य केव्हा बोलतो, किंवा ते खेळत असतील, ते खेळत असायला पाहिजेत, किंवा ते स्वयंपाक करत असेल किंवा ते स्वयंपाक करत असायला पाहिजे, केव्हा म्हणतो की आपण रेग्युलर बेसवरती बघत असतो हे ॲक्शन, किंवा गीता रोज संध्याकाळी स्वयंपाक करते, तर मग आता संध्याकाळच्या टाईमला आहे, हा संध्याकाळचा टाईम आहे, मला असं म्हणायचं असेल की आता हा संध्याकाळचा टाईम झालेला आहे, एवढे वाजलेत, तर ह्या टाईमला ती स्वयंपाक करत असेल. आता आपण बघूया की शुड बीचा वापर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसा केला जातो.
पॅसिव्ह वॉइस मध्ये याचा आपण कोणत्या अर्थाने वापर केला जातो? एखादी क्रिया केली पाहिजे हे सांगण्यासाठी आपण शुड बीचा वापर करत असतो. मग एखादी क्रिया झालेली नाहीये, केली पाहिजे हे सांगण्यासाठी. पण यावेळेस ज्यावेळेस आपण शुड बी वापरणार त्यावेळेस इथे वर्बचा थर्ड फॉर्म येणार आहे. क्रिया झालेली नाहीये तरी पण आपण इथं वर्बचं थर्ड फॉर्म वापरतोय. आपण स्ट्रक्चर बघूया. आता स्ट्रक्चर कसं असणार आहे? सब्जेक्ट प्लस शुड बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस जर एखादी ऍक्शन कुणा केलेली आहे हे दाखवायचं असेल आपण बाय यूज करून सब्जेक्टचं नाव देणार आहेत. हे कसं वापरायचं वाक्यामध्ये हे तुम्हाला मी समजावून सांगेल. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की इंग्लिश शिकली पाहिजे किंवा इंग्रजी शिकली पाहिजे, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल? इंग्लिश शुड बी लर्न. इंग्लिश शुड बी लर्न. आता जर समजा हेच मला असं म्हणायचं असेल की इंग्रजी तुम्ही शिकली पाहिजे किंवा तुम्ही इंग्रजी शिकली पाहिजे, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल? इंग्लिश शुड बी लर्न बाय यू. आता यावेळेस काय केलं मी? कुणाकडून शिकली पाहिजे किंवा कुणाकडून ती शिकली गेली पाहिजे? तुमच्याकडून शिकली गेली पाहिजे. म्हणजे तुम्ही इंग्लिश शिकली पाहिजे असं सांगण्यासाठी आपण इथं बाय यूचा वापर केला. आपण बाय न सब्जेक्ट दाखवलं किंवा कुणा शिकली पाहिजे हे दाखवण्यासाठी. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की इन्व्हिटेशन कार्ड पाठवलं पाहिजे, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल? इन्व्हिटेशन कार्ड शुड बी सेंट. याच्यामध्ये मी काय केलंय? शुड बीच्या नंतर वर्बचा थर्ड फॉर्म यूज केलंय. मी काय म्हणतोय? इन्व्हिटेशन कार्ड पाठवलं पाहिजे. पाठवलंय का? अजून नाही, पण आपल्याला पाठवलं पाहिजे, एखादी गोष्ट केली पाहिजे हे दाखवण्यासाठी आपण शुड बीचा वापर करतोय. इन्व्हिटेशन कार्ड शुड बी सेंट. आता जर समजा मला हे दाखवायचं असेल किंवा हे इन्व्हिटेशन कार्ड तुमच्याकडून पाठवलं पाहिजे किंवा एखाद्याकडून एका व्यक्तीकडून पाठवलं गेलं पाहिजे, तर वाक्य कसं? मी याच्यामध्ये काय करणार? फक्त बाय वापरणार आणि कुणाकडून पाठवलं गेलं पाहिजे त्या व्यक्तीचं नाव देईल किंवा ही शी इट वगैरे जे कोणतं सब्जेक्ट असणार आहे ते इथं देऊ शकतो मी. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की हे इन्व्हिटेशन कार्ड तुमच्याकडून पाठवलं गेलं पाहिजे, तर वाक्य कशामध्ये तयार होईल? इन्व्हिटेशन कार्ड शुड बी सेंट बाय यू. अशा पद्धतीने मी हे वाक्य तयार करू शकतो. समजलं की आपण वाक्य कशा पद्धतीने तयार करू शकतो. हे पॅसिव्ह वॉइसचे वाक्य आहेत. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की आम्हाला पैसे दिले पाहिजेत, आम्हाला पैसे दिले पाहिजेत, तर वाक्य कशामध्ये तयार होईल? वी शुड बी गिव्हन मनी. म्हणजे आम्हाला पैसे दिले पाहिजेत. कुणाकडून दिले पाहिजेत हे जर सांगायचं असेल तर आपण काय करणार? बाय ओनर, बाय लँडलॉर्ड, बाय पॅरेंट, बाय कंपनी वगैरे असं तुम्ही कुणाचंही नाव पुढे देऊ शकता. समजलं आपण याचा वापर कसा करतो. आता याच्यानंतर आपण बघूया की शुड हॅवचा वापर कसा करायचा आणि कोणत्या अर्थानं करायचा. शुड हॅवचा अर्थ काय होतो? शुड हॅवचा अर्थ होतो पाहिजे होतं किंवा हवं होतं या अर्थाने आपण याचा वापर करत असतो. मग याचा वापर आपण का करतो? याचा वापर आपण खेद, पस्तावा, पश्चाताप व्यक्त करण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. आता याच्यामध्ये काय? हॅव वाक्यामध्ये आलंय, शुडच्या नंतर हॅव आलंय, म्हणजे एखादी गोष्ट झालेली आहे, होऊन गेलेली आहे हे दाखवण्यासाठी. पण याच्यामध्ये आपण पस्तावा दाखवणार आहे. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तुम्ही शिकायला पाहिजे होतं. समजा तुम्ही शिकलेले नाही आहेत आणि मी तुम्हाला असं म्हणतोय की तुम्ही शिकायला पाहिजे होतं, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल? यू शुड हॅव लर्न. यू शुड हॅव लर्न अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. आपण याच्यामध्ये काय करतोय? भूतकाळातली गोष्ट दाखवतोय पण पस्ताव्यासोबत दाखवतोय किंवा ही गोष्ट व्हायला पाहिजे होती पण झालेली नाही, ही गोष्ट करायला पाहिजे होती पण केली नाही हे दाखवण्यासाठी आपण शुड हॅवचा वापर करतोय. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तुम्ही त्याला चापट मारायला नाही पाहिजे होती, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल? यू शुड नॉट हॅव स्लॅप्ड हिम. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. याच्यानंतर मी बघा शुड नंतर नॉटचा वापर केलाय. इथं शुड हॅव आहे पण आपण इथं शुड नंतरच नॉटचा वापर केलाय. समजलं? हे आपलं वाक्य कोणतं आहे? निगेटिव्ह वाक्य आहे. ज्यावेळेस आपल्याला वाक्य निगेटिव्ह तयार करायचं तर आपण काय करणार आहे? शुडच्या नंतर नॉटचा वापर करणार आहे. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तू त्याचं कौतुक करायला पाहिजे होतं. समजा मी असं माझ्या मित्राला म्हणतोय की तू त्याचं कौतुक करायला पाहिजे, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल? यू शुड हॅव ॲप्रिसिएटेड हिम. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. समजलं हे वाक्य कशापर्यंत तयार झालं. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की निर्णय घेण्यापूर्वी तू माझ्याशी बोलायला पाहिजे होतं किंवा तू माझ्याशी बोलायला हवं होतं, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल? यू शुड हॅव स्पोकन टू मी बिफोर डिसाइडिंग. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. समजलं आपल्याला
की याचा वापर आपण केव्हा करतो शुड हॅवचा? एखादा पछतावा दाखवण्यासाठी किंवा एखादी गोष्ट होऊन गेलेली आहे पण ती पछताव्यासोबत आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असेल त्यावेळेस, किंवा असं व्हायला पाहिजे होतं, असं करायला पाहिजे होतं, असं करायला नाही पाहिजे होतं, हे सांगण्यासाठी आपण याचा वापर करतो. आता आपण बघूया की आपण एखादी गोष्ट माझ्या जवळ आहे किंवा त्याच्या जवळ आहे किंवा याच्याजवळ असायला पाहिजे, त्याच्याजवळ असायला पाहिजे असं सांगायचं असेल त्यावेळेस आपण शुड हॅवचा वापर कसा करतो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की आपल्याकडे पुरेसे पैसे असायला पाहिजेत, तर वाक्य कशा पद्धतीने तयार होईल? वी शुड हॅव इनफ मनी. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल किंवा माझ्याकडे गाडी असायला पाहिजे, तर कसं वाक्य होईल? आय शुड हॅव अ बाईक. अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. समजलं हे? की आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की आपल्याकडे काहीतरी असायला पाहिजे, तर वाक्य कशा पद्धतीने तयार होईल? वी शुड हॅव समथिंग. आणि हेच जर वाक्य मला निगेटिव्ह तयार करायचं झालं तर कसं तयार करू शकतो? आता मला म्हणायचं असेल की आपल्याकडे काहीही नसायला पाहिजे किंवा आपल्याकडे काहीही नसावे, तर वाक्य कसं होईल? वी शुड नॉट हॅव एनिथिंग. वी शुड नॉट हॅव एनिथिंग. याच्यामध्ये आपण एनिथिंग वापरले आणि याच्या अगोदरच्या वाक्यामध्ये काय वापरले? समथिंग. ज्यावेळेस वाक्य निगेटिव्ह असेल त्यावेळेस आपण एनिथिंग वापरतो, समथिंग नाही वापरत. समजलं हे? आता आपण बघणार आहोत शुड हॅव बीन याचा वापर कसा करायचा. याच्या अगोदर आपण एक बघितलं शुड बी याचा वापर. याचा वापर तुम्ही समजून घेतला. शुड बी आणि शुड हॅव बीन या दोन्हीचाही वापर सारखा आहे, याच्यामध्ये काहीही फरक नाही आहे. फरक सगळ्यात महत्त्वाचा आणि एकच फरक आहे, तो म्हणजे काय? शुड बीचा आपण वापर कायसाठी केला? प्रेझेंट टेन्ससाठी केला. आणि शुड हॅव बीनचा वापर आपण कायसाठी करणार आहे? भूतकाळासाठी, एखादी गोष्ट होऊन गेलेली आहे हे दाखवण्यासाठी. दोन्हीमधला सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे. मग आपण थोडक्यात समजून घेऊया की नेमका काय फरक आणि याचे अर्थ काय होते आणि अर्थ याचे काय असणार आहेत. शुड बीचा अर्थ काय होता आणि शुड हॅव बीनचा अर्थ काय आहे हे दोन्ही आपण बघूयात. शुड बीचा अर्थ काय आपण यूज केला? असायला पाहिजे. मग इथे शुड हॅव बीनचा अर्थ काय आहे? एक असायला पाहिजे होतं. आपण शुड हॅव बीचा दुसरा अर्थ काय बघितला? क्रिया करत असायला पाहिजे. मग याचा दुसरा अर्थ काय आहे शुड हॅव बीनचा? एखादी क्रिया करत असायला पाहिजे होतं. आणि तिसरा अर्थ आपण काय बघितला शुड बीचा? क्रिया केली पाहिजे. आणि याच्यामध्ये तिसरा अर्थ काय शुड हॅव बीनचा? तर क्रिया केली पाहिजे होती. फक्त प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स या दोनच फरक वेगळे आहेत शुड बी आणि शुड हॅव बीन मधले. समजलं हे? चला तर मग आपण आता वाक्याद्वारे समजून घेऊया एक एक. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की मी डॉक्टर असायला पाहिजे होतो, तर वाक्य कशामध्ये तयार होईल? आय शुड हॅव बीन अ डॉक्टर. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. याच्यामध्ये कुठली ऍक्शन होते का? नाही. ज्या पद्धतीने शुड बी मध्ये ऍक्शन झाली नाही, फक्त आपण काय असायला पाहिजे होतं, काय काय होतो, काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, कुठं असायला पाहिजे हे सांगण्यासाठी आपण जसं शुड बीचा वापर केला त्याच पद्धतीने आपण इथं शुड हॅव बीनचा वापर करतोय. मग याचं स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस शुड हॅव बीन प्लस याच्यामध्ये नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ऑब्जेक्ट जे काय असेल ते आपण वापरणार आहेत. या तिन्हीपैकी एक येईल कुठलं, किंवा काही वेळेस नाऊन आणि ऑब्जेक्ट पण येईल पुढं, किंवा ॲडजेक्टिव्ह आणि ऑब्जेक्ट पण येईल. जसं काय येईल हे जसं आपल्याला वापरायचं त्याच्या वापरानुसार तुम्हाला समजेल. एकदा तुम्ही समजून घेतलं की काय वापरायचं आहे, याच्यापैकी काय येणार आहे, तर ते तुम्हाला वाक्य करायला सोपं जाईल. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की आपण सावध असायला पाहिजे होतं, तर वाक्य कशापर्यंत तयार करता येईल? वी शुड हॅव बीन केअरफुल. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. समजलं की आपण काय असायला पाहिजे होतं. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल किंवा मी PM असायला पाहिजे होतं, तर वाक्य कशामध्ये तयार होईल? आय शुड हॅव बीन अ प्राईम मिनिस्टर. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. किंवा मी काय असायला पाहिजे होतं हे दाखवण्यासाठी आपण शुड हॅव बीनचा वापर करतो. आता आपण दुसरा वापर बघूया याचा, की एखादी क्रिया करत असायला पाहिजे होतं किंवा एखादी क्रिया घडत असायला पाहिजे होती, असं ज्यावेळेस आपल्याला बोलायचं असेल त्यावेळेस आपण शुड हॅव बीनचा वापर करत असतो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की ते खेळत असायला पाहिजे होते, याच्या अगोदर आपण शुड बी सोबत वाक्य बघितलं होतं बघा, दे शुड बी प्लेइंग. आठवतं हे? आता हेच वाक्य आपण इथं शुड हॅव बीन न वापर करणार आहेत. तर वाक्य कसं होईल? दे शुड हॅव बीन प्लेइंग, म्हणजे ते खेळत असायला पाहिजे होते असं सांगण्यासाठी आपण शुड हॅव बीनचा वापर करत असतो. मग स्ट्रक्चर काय याचं? सब्जेक्ट प्लस शुड हॅव बीन प्लस वर्बला ING प्लस ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट वापरणार आपण. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की ती TV पाहत असायला हवी होती किंवा पाहिजे होती,
तर वाक्य कशा पद्धतीने तयार होईल, शी शुड हॅव बीन वॉचिंग टीव्ही. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. समजतंय तुम्हाला की आपण मी काय म्हणतोय? समजत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या समोरील बेल आयकॉनवरती क्लिक पण करा. आता आपण तिसरा आणि शेवटचा वापर बघणार आहोत शुड हॅव बीनचा. एखादी क्रिया केली पाहिजे होती हे दाखवण्यासाठी आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये याचा वापर केला जातो. एखादी क्रिया केली पाहिजे होती हे दाखवण्यासाठी पॅसिव्ह व्हॉइसमध्ये याचा वापर कसा करतो आणि याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे हे बघूया. स्ट्रक्चर कसं असणार आहे, सब्जेक्ट प्लस शुड हॅव बीन प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस तुम्हाला एखाद्या सब्जेक्टचं नाव सांगायचं असेल तर तुम्ही इथं नाव सांगू शकता. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की फुले तोडली गेली पाहिजे होती, फुले तोडली गेली पाहिजे होती, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल, फ्लावर्स शुड हॅव बीन प्लक्ड. अशा पद्धतीने वाक्य आपलं तयार होईल. याच्यामध्ये मी सांगितलं का कुणाकडून तोडली गेली पाहिजे होती वगैरे, कुणा तोडली पाहिजे होती वगैरे असं सांगितलं का? नाही. मी काय म्हणलं, फक्त फुले तोडली गेली पाहिजे होती. आता जर समजा मला या वाक्यामध्ये असं सांगायचं असेल की ही फुले तुमच्याकडून तोडली गेली पाहिजे होती, तर मी काय करेल, फक्त बाय यू एवढा शब्द जोडेल. बायने मी काय कुणाकडून तोडली गेली पाहिजे होती हे सांगतोय. जर समजा मला एखाद्या व्यक्तीचं नाव द्यायचं असेल तर मी त्या व्यक्तीचं नाव देऊ शकतो. बाय राम, बाय राकेश, बाय प्रताप, असं कुणाचंही मी नाव देऊ शकतो. आता जर समजा मला हेच वाक्य निगेटिव्ह तयार करायचं असेल तर कसं तयार करू शकतो, याच्यामध्ये आपल्याला शुड नंतर नॉट वापरायचे, बाकी सगळं वाक्य सेम असणार आहे. तर वाक्य कसं होईल तयार बघू आपण. फ्लावर्स शुड नॉट हॅव बीन प्लक्ड. अशा पद्धतीने आपलं हे वाक्य तयार होईल. जर समजा मला असं म्हणायचं असेल की हेच वाक्य तुमच्याकडून हे फुलं तोडले गेले नाही पाहिजे होते, तर वाक्य कसं होईल, फ्लावर्स शुड नॉट हॅव बीन प्लक्ड बाय यू. समजलं हे. आता शेवटचं एक वाक्य बघूया. आता मला जर असं म्हणायचं असेल की इन्व्हिटेशन कार्ड पाठवलं गेलं पाहिजे होतं किंवा पाठवायला हवं होतं, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल, इन्व्हिटेशन कार्ड शुड हॅव बीन सेंट. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. आता हे जर मला म्हणायचं असेल की हे इन्व्हिटेशन कार्ड तुमच्याकडून पाठवलं गेलं पाहिजे होतं, तर वाक्य कशापर्यंत तयार होईल, इन्व्हिटेशन कार्ड शुड हॅव बीन सेंट बाय यू. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कुठेही डाऊट असेल, छोट्यात छोटा असू द्या किंवा मोठ्यात मोठा असू द्या, तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. चला तर मग अशाच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.